बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवल्यावरून वाद निर्माण झाला होता। हा पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आल्याचं सांगत प्रशासनाने कार्यवाहीची पावले उचलली होती आणि यानंतरच प्रशासनाच्या या कार्यवाहीविरोधात समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं। आता विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असून पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला त्याच ठिकाणी नियमानुकूल करून संरक्षण आणि सौंदर्यीकरणाचे काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे। स्मारक समिती तसेच समस्त मातंग समाज बांधवांकडून खामगावच्या नगर परिषदेसमोर 25 मार्चपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली। प्रशासनाकडून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण बेमुदत सुरू असण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय। उपोषणाकरिता आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केला तर आम्हाला पुतळ्याच्या बाजूला परवानगी मिळाली नाही उपोषण करण्याची। या रहदारीत अडथळा होईल असं होईल आम्हाला तोंडी सांगण्यात आलं। याकरिता आम्ही काल दिनांक 24 रोजी खामगाव नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं, संदर्भांकित विषय घेतले की बा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही आम्हाला कुठल्याच प्रकारचं लेखी दिलं नाही, कुठलीच ना हरकत दिली नाही, NOC दिली नाही, करिता आम्ही आज दिनांक 25 पासून या ठिकाणी सकाळी 11 वाजतापासून साखळी उपोषण करू। तर आज या साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती तथा समस्त मातंग समाज यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी संबंधित नगरपालिका प्रशासन असो, संबंधित कुठलंही प्रशासन असो, यांनी त्याच ठिकाणी पुतळा नियमित करून सौंदर्यीकरणासहित बसवण्यात यावे ही स्मारक समिती व संपूर्ण समाज बांधवांची मागणी आहे। जोपर्यंत आम्हाला समाधानकारक न्याय मिळत नाही, अण्णाभाऊ साठेचा नगरपालिकेने जनरल सभेमध्ये ठराव घेऊन त्या जागेची अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्याच ठिकाणी सौंदर्यीकरणासहित बसवून देण्याचे पत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत कितीही दिवस राहो साखळी उपोषण तर एक सुरुवात आहे। याच्यापुढे विविध प्रकारे या ठिकाणी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत विविध उपोषण आम्ही या ठिकाणी करू।